भारतामध्ये दर तासाला एक पुरुष आत्महत्या करतो। महाराष्ट्राचा त्यात पहिला नंबर। जवळजवळ आत्महत्या करणाऱ्यांमध्ये 70% हे पुरुष असतात। तरी देखील आपण म्हणतो मर्द को दर्द नहीं होता। घरातून खूप एक्सपेक्टेशन्स असतात, कामामध्ये टार्गेट्स असतात, मुलांना वाटतं बाबा मोबाईल सोडत नाहीत, आईवडिलांना वाटतं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे व्हावं। तर ह्या सर्वांच्यामध्ये मी माझं आयुष्य छान जगत नाही। आजकालच्या तरुण पिढीतल्या पुरुषांना लैंगिक समस्येचं प्रमाण किती आहे आणि काय आहे आणि ते कसं आहे, तर त्याचं उत्तर मी सांगेन वाढलेला ताणतणाव। जसा कचरा साठवून ठेवला तर दुर्गंध यायला चालू होतो, तो वेळीच फेकला तर ती जागा साफ होते, तसाच मनातला कचरा सर्व पुरुषांनी वेळोवेळी फेकला पाहिजे। तर आज आपण बघणार आहोत एक वेगळी कथा, एक वेगळे अनुभव जे सर्वजण अनुभवतात पण याच्यावरती चर्चा होत नाही। मी डॉक्टर सुरेश पाटील, सेक्सॉलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट, वसई विरार। गेल्या अनेक वर्षामध्ये मी हजारो पुरुषांना पाहिलेलं आहे। त्यांच्या सर्वांच्या बाबतीत एक गोष्ट कॉमन असते, ते बाहेरून दिसायला खूप छान असतात पण आतून पूर्ण कोसळलेले असतात। जेव्हा आपण त्यांना प्रश्न विचारतो कशा आहात, तर मी ठीक आहे हे उत्तर असतं, पण हे मी ठीक आहे उत्तर नसून ती सवय बनलेली असते। तर आपण आज त्याच विषयावरती बोलणार आहोत, जो विषय गेली कित्येक वर्ष बोलला गेलेला नाही। पुरुषाचे मन, ताण, तणाव आणि त्याचा लैंगिक जीवनावरती होणारा परिणाम। जून महिना हा जागतिक पुरुष आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो। हा मानसिक आरोग्याचा एक विशेष विषय आहे। मेंटल हेल्थ या शब्दामध्येच मेन हा शब्द येतो। मेंटल या शब्दामध्येच मेन हा शब्द आहे, पण कन्व्हर्सेशनमध्ये कधीही पुरुषांचं मानसिक आरोग्य येत नाही। त्या कधीही टच न केलेल्या विषयावरती आज आपण बोलूया, जाणून घेऊया पुरुषांचं मन, पुरुषांचं मानसिक आरोग्य आणि त्यांचे लैंगिक जीवन। ओपीडीचा दिवस। एक 38 वर्षाचा धष्टपुष्ट उंच तरुण ओपीडीमध्ये आला। सोबत त्याची पत्नी होती। दिसायला नीटनीटका, इस्त्री केलेले कपडे, चेहऱ्यावरती तेज नव्हतं, पण तो तणाव न झोप झाल्यामुळे किंवा इतर कारणामुळे वाटत नव्हता। नेहमीप्रमाणे मी त्याला विचारलं, कसा आहेस? मी ठीक आहे हे त्याचं उत्तर होतं। त्याची सुविद्य पत्नी बोलली, सर आजकाल हे नेहमीसारखे दिसत नाहीत, यांच्यामध्ये थोडा बदल जाणवतो। तरीही तो चूप होता। थोडा वेळ संवाद केल्यानंतर तो ओपन झाला। त्याने मला सांगितले, सर आजकाल खूप ताणतणाव आहे, घरातून खूप एक्सपेक्टेशन्स असतात, कामामध्ये टार्गेट्स असतात, मुलांना वाटतं बाबा मोबाईल सोडत नाहीत, आईवडिलांना वाटतं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे व्हावं। तर ह्या सर्वांच्यामध्ये कुठंतरी मला असं वाटतंय की मी माझं आयुष्य छान जगत नाही। आणि त्याच्या पुढची गोष्ट सांगायची झाली तर लैंगिक आरोग्याच्या बाबतीत असं होतं की काम केल्यासारखं लैंगिक जीवन झाल्यासारखं वाटतं। मी फक्त काम केल्यासारखं संबंध बनवतो, त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं सुख, आनंद असा जाणवत नाही। हे किती पुरुषांना आजकाल लागू होतं तुम्हीच विचार करा। पुरुषाचे लैंगिक जीवन हे शरीराशी संबंध नाही, पुरुषाचे लैंगिक जीवन हे त्याच्या मानसिक अवस्थेचं प्रतिबिंब असतं। तुम्ही म्हणाल हे कसं काय डॉक्टर? तर याचं उदाहरण मी तुम्हाला सांगेन। जेव्हाही पुरुषाच्या आयुष्यामध्ये मानसिक ताणतणाव वाढतो, त्या ताणतणावानंतर कॉर्टिसॉल नावाचं एक संप्रेरक आहे, ते शरीरामध्ये वाढतं। कॉर्टिसॉल वाढल्यानंतर शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचं जे हार्मोन आहे, त्या हार्मोनची कमतरता जाणवते। टेस्टोस्टेरॉनचे जे हार्मोन आहे ते लिबिडो, इच्छा, ताकद ह्या सर्व गोष्टीशी निगडीत आहे। म्हणजे कॉर्टिसॉल वाढलं, टेस्टोस्टेरॉन कमी झालं तर पुरुषाची लैंगिक इच्छा, लिबिडो याचं प्रमाण ऑटोमॅटिक कमी व्हायला लागतं। पण हे शरीराचं अपयश असतं का? नाही, ती एक मनाची हाक असते। ती हाक ओळखणं खूप गरजेचं आहे। जर मी आज विचारलं आजकालच्या तरुण पिढीतल्या पुरुषांना लैंगिक समस्येचं प्रमाण किती आहे आणि काय आहे आणि ते कसं आहे, तर त्याचं उत्तर मी सांगेन वाढलेला ताणतणाव। ह्या वाढलेल्या ताणतणावामुळे पुरुषांचं लैंगिक आयुष्य 3 पद्धतीनं खराब होतं। सर्वप्रथम ताण आल्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे लैंगिक दुर्बलता येते। भारतामध्ये 13%
ते 47% पुरुषांना कधी ना कधी लैंगिक दुर्बलतेचा म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शनचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे ही समस्या शारीरिक नसते, ही मानसिक असते, ज्याला आपण सायकोलॉजिकल इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणतो. दुसरी समस्या जी खूपच कॉमन आहे, भारतामध्ये 50% जास्त पुरुषांना या समस्येचा सामना करावा लागतो. ती समस्या म्हणजे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे शीघ्रपतन. ही समस्या पूर्णतः मनाशी निगडीत असते, मानसिक ताणतणावाशी निगडीत असते. आणि तिसरी समस्या ज्याच्याविषयी कधी चर्चाच केली जात नाही ती म्हणजे पोस्टकॉइटल डिस्फोरिया, संबंधानंतर त्या संबंधाचा आनंदच न भेटणं. तर ह्या सर्व गोष्टी कुठे ना कुठे पुरुषाच्या मानसिक ताणतणावाशी निगडीत आहेत. तर पुरुषाचा मानसिक ताणतणाव हा त्याच्या लैंगिक जीवनावरती डायरेक्ट परिणाम करत आहे, हे जाणून घेणं गरजेचं आहे. आणि याच्या मागचं काय कारण आहे हे आता आपण बघणार आहोत. पुरुषांना लहानपणापासूनच शिकवलं जातं की सेक्स म्हणजे परफॉर्मन्स, सेक्स म्हणजे जिंकणं, सेक्स म्हणजे युद्ध. त्याच्यामुळे ती एक परफॉर्मन्स एन्झायटी पुरुषांच्यामध्ये तयार होते. त्यातमध्ये पॉर्न, कंपॅरिझन, अनरिॲलिस्टिक एक्सपेक्टेशन्स याच्यामुळे ही एन्झायटी अजून वाढते. ह्या एन्झायटीला आपण परफॉर्मन्स एन्झायटी म्हणतो. आज जमलं नाही तर पत्नीला काय वाटेल, किंवा मी कमी पडलो तर मी पुरुष आहे की नाही, असे अनेक प्रश्न पुरुषांच्या मनामध्ये त्याच्यामुळे तयार राहतात. आणि प्रत्येक संबंधाच्या वेळी एक वेगळ्या प्रकारची एन्झायटी, चिंता त्या पुरुषांच्या मनामध्ये तयार होते. म्हणजेच थोडक्यात सेक्समधला जर सगळ्यात मोठा शत्रू कुठला असेल तर तो शत्रू आहे भीती. ज्या क्षणी पुरुष स्वतःला प्रूव्ह करायला लागतो त्या क्षणी इंटिमसी कमी होते. सेक्स म्हणजे परफॉर्मन्स नाही, तर सेक्स म्हणजे कनेक्टिव्हिटी आहे. त्याच्यामध्ये एक भावनिक सुरक्षितता पाहिजे, एक भावनिकता हवी. तर थोडक्यात समजावून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सेक्समध्ये परफॉर्मन्स महत्त्वाचा नाही, तर पार्टनरशिप महत्त्वाची आहे. तर मी आजकालच्या तरुण पिढीला हे सांगेन, सेक्स एक परफॉर्मन्स न बघता पार्टनरशिप म्हणून समजा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद भेटेल आणि सेक्शुअल समस्या, परफॉर्मन्स एन्झायटी कमी व्हायला 100% तुम्हाला मदत होईल. आता पुन्हा आपण आपल्या पहिल्या केसकडे येऊ. जो 38 वर्षाचा तरुण पुरुष माझ्याकडे आला होता. 3 महिन्याच्या उपचारानंतर, थोड्याफार औषधानंतर तो पत्नीसह माझ्याकडे आला. ह्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरती भाव वेगळे होते, चेहरा हसरा होता. त्यानं आल्यानंतर मला सांगितलं, डॉक्टर मला आज बरं वाटतंय. मी विचारलं कसं? तो म्हटला, मी आता प्रॉब्लेमपासून पळत नाही, मी समस्यांचा सामना करतो आणि मी बोलायला शिकतो. त्याचवेळी हसतच त्याची पत्नी बोलली, आता परफॉर्मर नाही, आता आम्ही पार्टनर झाले आहोत. आज आपण म्हणतो मर्द को दर्द नहीं होता है, पण त्याच्या मूळचं कारण असतं की एक जोडीदार म्हणून आपण एकमेकांना समजावून घेणं. राजेशच्या पत्नीनं राजेशला समजावून घेतलं, त्यांच्यात सुसंवाद वाढला आणि त्यांचं लैंगिक आणि कौटुंबिक आयुष्य चांगलं झालं. आज घराघरामध्ये काय घडतं आहे, घराघरामध्ये लैंगिक समस्येवरती चर्चा न होता वाद होतात, विवाद होतात, तंटे होतात आणि ब्लेम गेम चालतो. कोण बरोबर आहे, कोण चुकीचं आहे याच्याविषयी एक महायुद्ध होतं. तर हे महायुद्ध टाळण्यासारखं प्रत्येक पतीनं आणि प्रत्येक पत्नीनं त्याच्या उदाहरणातल्या राजेश आणि त्याच्या पत्नीसारखं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या समस्या ह्या कुटुंबामध्ये, बेडरूममध्ये लपवून न ठेवता त्याची डॉक्टरकडे योग्यप्रमाणे मनसोक्त चर्चा केली पाहिजे. आणि प्रश्न आल्यानंतर 100% प्रश्नाला उत्तर भेटतं. तसं प्रत्येक प्रॉब्लेम काहीतरी सोल्युशन घेऊन येतो. ते सोल्युशन कधी तुम्हाला शब्दातून भेटेल, कधी मार्गदर्शनातून भेटेल, कधी तुमचं तुम्हालाच उमजेल, पण ते सोल्युशन शोधण्यासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. आणि एकमेकांची भावनिक अवस्था समजून घेणं गरजेचं आहे. तर प्रत्येक यशस्वी पुरुषामागं एक स्त्री असं म्हणतात, तसं प्रत्येक चांगला संबंध बनवणाऱ्या पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. कारण संभोग हा भोग नसून समान भोग आहे, एकत्र घेतलेला आनंद आहे. तो समजून घेणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, मला हेच सांगायचं आहे की सेक्स ही समस्या लैंगिक नसून भावनिक आहे. त्याला जागृतीची गरज आहे. लाजेपासून जागृतीकडे प्रवास करणं खूप खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा पुरुष बोलायला लागतो तेव्हा त्या कुटुंबामध्ये एक वेगळ्या प्रकारचं औक्य येतं. सो रिअल मॅन क्राय, रिअल मॅन कॅन आस्क फॉर हेल्प, रिअल मॅन कॅन टॉक.
एंड रियल मैन रियली नीड हील. सो मर्द को दर्द होता है हे कबूल करायला लागेल. वेदनेला शब्द दिले तर त्या वेदना न राहता ती खरी ताकद बनते. तर आपल्या वेदना मनामध्ये लपवून ठेवू नका, मनामध्ये झाकून ठेवू नका. कुठली गोष्ट साठवून ठेवली तर त्याचा दुर्गंध यायला चालू होतो. जसा कचरा साठवून ठेवला तर दुर्गंध यायला चालू होतो. तो वेळीच फेकला तर ती जागा साफ होते. तसाच मनातला कचरा सर्व पुरुषांनी वेळोवेळी फेकला पाहिजे. तर मनं साफ होतील, मनं स्वच्छ होतील आणि ते कुटुंब आणि कुटुंबाबरोबर समाज सदृढ, निरोगी, ताकदवान बनायला मदत होईल. हा विषय महत्त्वाचा वाटला तर हा व्हिडिओ सर्व पुरुषांना पाठवा. कदाचित ते म्हणत असतील मी ठीक आहे, पण आतून तुमच्यासारखेच किंवा आजच्या आपल्या पेशंटसारखेच तुटलेले असतील, दुखावलेले असतील आणि मानसिक ताणतणाव आणि लैंगिक समस्यामधून जात असतील. तर एक वाक्य लक्षात ठेवा, मर्द को भी दर्द होता है. ठीक आहे म्हणजे सर्व नाही. परफॉर्मन्सपेक्षा पार्टनरशिप खूप महत्त्वाची आहे.